तर बघा काय माहिती आहे, शिक्षण अधिकारी माध्यमिक संबंधित सर्व अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक संबंधित सर्व विषयांकित प्रकरणी पर्याप्त अनुदान उपलब्ध नसल्याने लेखाशीर्षमध्ये सन 2024-25च्या आर्थिक वर्षातील माहे फेब्रुवारी 2025चे नियमित वेतन अंशतः अदा होऊ शकलेले नाही. तसेच माहे फेब्रुवारी 2025च्या वेतनासोबत 7व्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता अदा करण्यासाठी काही जिल्ह्यात पर्याय अनुदान उपलब्ध नसल्याने लेखाशीर्षमध्ये 7व्या वेतन आयोगाचा 5वा हप्ता अदा होऊ शकलेला नाही. शासन निर्णय व शालेय शिक्षण क्रीडा विभाग अर्थसंकल्प दिनांक 15 जुलै 2017 अन्वये त्या आर्थिक वर्षाचे देयक 31 मार्चपूर्वी अदा झाल्यास तरी थकीत संबंध देऊन मान्यतेसाठी संचालनालय सादर करून मान्यता घेण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार लेखाशीर्षमध्ये 7व्या वेतन आयोग पाचवा हप्ता अदा करण्याबाबत कार्यपद्धतीचा अवलंब करावा. नियमित मासिक वेतन देयकास प्रशासकीय मान्यता क्रमांक नसतो. शाळा स्तरावरून शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन थकीत देयके सादर करताना प्रशासकीय मान्यता आदेश क्रमांक नमूद करणं आवश्यक आहे. लेखाशीर्षमध्ये माहे फेब्रुवारी 2025चे राहिलेले वेतन देयक ऑनलाईन सादर करण्यासाठी संचालनालयाचे सदर पत्राचा क्रमांक संदर्भ क्रमांक म्हणून नमूद करून माहे फेब्रुवारी 25चे राहिलेले वेतन देयक ऑनलाईन मान्यतेसाठी सादर करण्यात यावे. तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओ सुद्धा आवडला असेल लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.